गावागावामध्ये सामुदायिक प्रार्थनेचं आयोजन केलेलं होतं आणि त्या प्रार्थनेमुळे आपल्या या देशामध्ये एक विशाल अशी संघटन शक्ती उत्पन्न झाली. तुम्हाला कल्पना असेल किंवा ज्यांनी वंदनीय राष्ट्रसंतांचं चरित्र वाचलं असेल त्यांच्या लक्षात आहे की 1942ला जेव्हा इंग्रजांना चले जावची घोषणा केली त्यावेळी आपल्या आरती यावली अशा बऱ्याचशा ठिकाणचे लोक इंग्रजांनी सरळ गोळ्या घालण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये आपले 57 लोक शहीद झाले. तर महाराजांनी हे सांगितलं का प्यारा हिंदुस्तान है, गोपालों की जान है, वीरों का मैदान इसमें भक्तों के हो. तर आपण अशी आपली दिनचर्या केली पाहिजे, अशी आपली मनोकामना केली पाहिजे का मी जगीन मरीन ते समूहासाठी. तर या समूहाला उद्देशूनच महाराजांनी हे सामुदायिक प्रार्थना ध्यान हे कार्य केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे ग्रामगीता सुद्धा गावामध्ये आणि देशामध्ये खूप मोठे महापुरुष होते, परंतु ग्रामगीता ही फक्त शेतकऱ्याला अर्पित केलेली आहे. मोठ्या पंतप्रधानांना नाही केलं किंवा इतर गृहमंत्र्यांना नाही केलं. त्यांनी फक्त गावकरी लोकांचा भला व्हावा, खेड्यापाड्याचा विकास व्हावा, त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांपर्यंत या खंडीच्या खापावर वंदनीय महाराजांची भजने करून राष्ट्रपती भवनापर्यंत त्याची थाप पोहोचवली. आणि 1949ला वंदनीय राष्ट्रसंताला राष्ट्रसंत ही पदवी पहिले राष्ट्रपती त्यांनी बहाल केली. तर म्हणून आपला उद्धार करायचा आहे, सगळ्यांना आपापला जीवन व्यतीत करायचं आहे या प्रार्थनेमध्ये. तर आपला तिथं भला होते ते काम माणसानं केलं पाहिजे यासाठी जी प्रार्थना आहे. तर या सामूहिक प्रार्थनेचं महत्त्व तुम्हाला दिवसेंदिवस कळत राहील. जिथपर्यंत तुम्ही खोलपर्यंत जाणार नाही तिथपर्यंत प्रार्थनेचं महत्त्व तुम्हाला कळणार नाही. आणि प्रार्थना हे चिंतन आहे, आराधना आहे. या आराधनेमुळे तुमची मानसिक शक्ती ऑटोमॅटिक होते, तुमचा चित्त स्थिर होतो. आणि म्हणून मी सर्वांना या ठिकाणी या प्रार्थनेच्या महत्त्वावर 2 शब्द बोलण्याची मला संधी मिळाली, त्याबद्दल मी संधीचं सोनं करून मी सगळ्यांना तिचं विनंती करतो.